आपण आपल्या कंबाईन पूर्व परीक्षेच्या सिरीजमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याच्यावर जे काही 30 प्रश्न आले होते ते आपण बघत होतो. व्हिडिओमध्येच बंद झाला. 53 मिनिट आपला पहिला व्हिडिओ झालेला. तर त्याच्या पुढचं लेक्चर आता हे आहे. तर बघा आपला प्रश्न कोणता चालू होता, 22 नंबरचा. ऑलरेडी आपले जास्त प्रश्न झालेले आहेत. तर हा 22 नंबरचा प्रश्न हा चालू होता. तुम्ही आता काही वाचत नाही. त्याच्यातलं शेवटचं स्टेटमेंट फक्त राहिलं होतं तुम्हाला सांगायचं की स्टेटमेंट काय होतं. जहाल मार्गाचा स्वीकार करण्यात आला. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार हे ठराव बहुमताने पास झाले. याच्यातले जे चुकीचे स्टेटमेंट होते, मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला, तर ते होतं जहाल मार्गाचा स्वीकार करण्यात आला. मी मुद्दामून वेळ घालवला नाही आहे. आपण डायरेक्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथपर्यंत आपलं बाकी राहिलं होतं ते स्टेटमेंट मी तुमचं कंप्लीट करून दिलं आहे. तर बघा, सर ॲलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर बघा, ते विचाराने उदारमतवादी होते? अजिबात नाही. त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती. असं काही होतं का म्हणून त्यांनी केलं का? तर नाही. त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे असे वाटत होते? असंही नाही. त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा असे वाटत होते? तर हेही त्याचं उत्तर नाही आहे. वरील तीनही पर्याय, वरील चारही पर्याय अयोग्य आहे. ठीक आहे. इथे वरील तिन्ही पर्याय म्हणजे हे वरचे तिन्ही पर्याय अयोग्य आहे. कोणते? हे 1, 2 आणि 3 वाले वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहे असं त्याचं उत्तर आहे. हे नीट बघा. तर आता स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय आपण ते बघून घेऊ. स्पष्टीकरणात काय दिलंय की सर ॲलन ह्यूमने अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापण्याचा प्रयत्न का केला? कारण भारतीय सुशिक्षित मध्यमवर्गीयांचे शासनाला समर्थन मिळवणे. भारतीय सुशिक्षितात असंतोष असला तरी ब्रिटिश उदारमतवादावर व न्यायप्रियतेवर विश्वास, श्रद्धा असलेली अनेक मंडळी या वर्गात आहेत. ही भावना, त्यांचा असंतोष विध्वंसक मार्गाने प्रकट होण्याचा संभाव्य धोका टाळता येईल. हे सर्व उद्देश ठेवूनच त्यांनी राष्ट्रीय सभा स्थापन करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत ब्रिटिशांची भारतातील सत्ता अधिक मजबूत व कायम करण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता. त्यांना भारतीयासाठी कोणतीच सुधारणा हवी नव्हती. म्हणून पर्यायवरील तिन्ही अयोग्य आहेत. ह्यूम उदारमतवादी पण साम्राज्यवादी होता, पण तो भारतीयाबाबत उदारमतवादी नव्हता. ठीक आहे, कळलं? तो ह्यूम उदारमतवादी पण साम्राज्यवादी होता, पण भारतीयांबाबत तो उदारमतवादी नव्हता. तर पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या? तर बघा, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय. बरोबर आहे. भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 पर्यंत खाली आणणे. आता काही समजत नसेल तर शेवटचं स्टेटमेंट पण वाचून घ्यायचं. लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी. आता लॉर्ड लिटन लोकप्रिय होता का? तर अजिबात नाही. ठीक आहे. तर मग स्टेटमेंट तिन्ही याच्यात आहे म्हणून हे 3 ऑप्शन गेले. उत्तर उरतं अ आणि ब. हे विधान कारणीभूत ठरले. ठीक आहे. आता राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची कारणं आपण बघून घेऊ. लॉर्ड लिटनच्या अत्यंतिक प्रतिगामी नीतीला कंटाळून लोकप्रिय नव्हे. ठीक आहे. भीषण दुष्काळ, त्यात दिल्ली दरबार व त्यानंतर केलेला अवाढव्य खर्च, अफगाणिस्तानशी निष्कारण युद्ध, 1857च्या उठावाचा परिणाम म्हणून वृत्तपत्राची मुस्कटदाबी व त्यानंतर भारतीय वृत्तपत्रांनी केलेलं कार्य. ठीक आहे. पुढे बघा, पाश्चात्य शिक्षण, दळणवळण साधनात झालेली प्रगती, सरकारचे भारतीयांप्रती पक्षपाती धोरण, ICS परीक्षेची वयोमर्यादा 21 वरून 19 वर आणणे, लॉर्ड रिपनचे उदारमतवादी धोरण, इल्बर्ट बिल प्रकरण, अशा अनेक कारणांमुळे. आणि प्रश्न काय होता की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास असलेल्या कोणत्या बाबी कारणीभूत होत्या? ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आले होते. तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. वरीलपैकी सर्व. तर बघा,
स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे, काँग्रेसचे सदस्य विविध प्रांतातून विविध जाती धर्माचे लोक होते, पण त्यांचे ध्येय एकच होते. पण मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1899 रोजी दीनशा वच्छा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची कारणे सांगितली. 1. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे. 2. नेत्यांनी फावल्या वेळेतील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे. 3. आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवण्यात आले होते, कारण त्याचं उत्तर आहे पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. ठीक आहे. पुण्यात कॉलराची साथ पसरली. पुन्हा सांगते, प्लेगची नाही, कॉलराची. पुण्यातच राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरणार होते. पुण्यातील पुणे सार्वजनिक सभेकडे हिचे नेतृत्व दिले होते. पण पुण्यात अचानक आलेल्या कॉलराच्या साथीमुळे, प्लेग नव्हे, मुंबईला गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय सभेचे 3 वेळेस अध्यक्षपद भूषविले, 1886, 93 आणि 1906. हे मी फास्ट घेते कारण ऑलरेडी आपलं झालेलं आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये पण 2दा झालं आहे. 1886 कलकत्त्याचं, 93 लाहोरचं, 1906चं कलकत्ता. याचं मी ट्रिक पण तुम्हाला सांगितली होती. दादाजींना कलाकंद आवडतं. कलाकंद म्हणजे एक गोड पदार्थ आहे, दूध फोडून तो बनवला जातो. तर कलाकंद, कलकत्ता, लाहोर, पुन्हा कलाकंद, कलकत्ता. कलकत्ता दुसरं अधिवेशन, पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी. नंतर 1893चं दादाभाई नौरोजीच अध्यक्ष, 9वं अधिवेशन. आणि 1906चं प्रथम स्वराज्य शब्दाचा उल्लेख. ठीक आहे. 28 नंबरचा प्रश्न बघा. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? तो कोण? अर्थात व्योमेशचंद्र बॅनर्जी. स्पष्टीकरण 13 बघा. तर आपलं हे ऑलरेडी बघून झालेलं आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? तर लाहोर अधिवेशनात. हे पण आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघा. सन 1906च्या कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. ठीक आहे. आपण आधीच्या प्रश्नांचं सगळ्यांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. आता महत्त्वाची माहिती जी दिलेली आहे आणि महत्त्वाची काही अधिवेशनं ते आपल्याला बघायची आहे, म्हणजे आपला हा चॅप्टर पूर्ण होईल. आणि ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तर बघा, 1922 मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद वसंती देवीदास यांनी भूषवले. बघा, 1922 चितगावमध्ये भरलेल्या प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद वसंती देवीदास यांनी भूषवले. काँग्रेसची एक शाखा इसवी सन 1889 साली लंडन विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. सचिव होते विल्यम डिग्बी. न्यायमूर्ती NG चंदावरकर 1900 लाहोर अधिवेशनाचे ते अध्यक्ष. हे काँग्रेसचे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष, पहिलेच न्यायमूर्तीही. काँग्रेसच्या मंचावर बोलणारी पहिली महिला कदंबिनी गांगुली, पहिली पदवीधर महिला. काँग्रेसच्या 5व्या 1889 मुंबई अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले व सत्यशोधक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा 30 फूट गवताचा पुतळा उभारला, प्रतिकात्मक म्हणून. ठीक आहे. पुढे, राष्ट्रीय काँग्रेसचे जनक ॲलन ह्यूम. किती फूट उंचीचा पुतळा होता? 30 फूट गवताचा पुतळा. ठीक आहे. 1920 नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष C. विजय राघवाचारी. काँग्रेसच्या घटनेत बदल. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यांच्या प्रथेला विरोध करण्यासाठीच्या समितीचे चिटणीस स्वामी आनंद होते. ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्यासाठीच्या समितीचे चिटणीस स्वामी आनंद होते. 1889 मध्ये विल्यम डिग्बी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने लंडनला काँग्रेसची ब्रिटिश कमिटी स्थापन केली. कमिटीने 1890ला इंडिया नावाचे मासिक काढले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 2 वेळेस होते, 1895 आणि 1902. 1895ला पुण्यात आणि 1902ला अहमदाबाद.
आता काँग्रेसची महत्त्वपूर्ण अधिवेशनं आपण बघणार आहोत बघा. 1885ला स्थापना झाली. पहिलं अधिवेशन व्योमेशचंद्र बॅनर्जी, पहिले भारतीय ख्रिश्चन अध्यक्ष. ठीक आहे, राहील लक्षात, पहिले भारतीय ख्रिश्चन अध्यक्ष. दुसरं 1886 कलकत्ता, दादाभाई नौरोजी, पहिले फारसी अध्यक्ष. 1887 तिसरे मद्रासला झालं, बद्रुद्दीन तय्यबजी, तिसरे तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. चौथं 1888 अलाहाबाद, जॉर्ज यूल, पहिले इंग्रज अध्यक्ष. आता मी फास्ट जाते कारण ऑलरेडी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी विस्तृत स्वरूपात तुम्हाला खूप गोष्टी समजावून सांगितल्या आहेत, त्यामुळे इथे मी वेळ घालवत नाही आहे. चौथं 1888 अलाहाबाद, जॉर्ज यूल, पहिले ब्रिटिश अध्यक्ष. पाचवं 1889 बॉम्बे, विल्यम वेडरबर्न, पहिल्यांदाच महिलांचा सहभाग. आणि याच्यातच काय तर महात्मा फुले यांनी गवताचा 30 फूट उंचीचा पुतळा उभारला होता, प्रतिकात्मक. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा 30 फूट उंचीचा गवताचा पुतळा. पहिल्यांदाच महिलांचा सहभाग, त्यात 4 महाराष्ट्रीयन स्त्रियांचा सहभाग पंडिता रमाबाई, शेवंतीबाई त्र्यंबक, काशीबाई कानिटकर, शांतीबाई निकंबे. हे कसं लक्षात ठेवायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. 6वं अधिवेशन 1890 कलकत्त्याला झालं, फिरोज शहा मेहता अध्यक्ष होते. 7वं 1891चं नागपूरचं अधिवेशन. 1891ला नागपूरला पी आनंद चार्लू. त्याच्यानंतर 1892चं अलाहाबादचं व्योमेशचंद्र बॅनर्जी. व्योमेशचंद्र बॅनर्जी आपण सगळ्यात पहिले जे अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण, व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि त्याच्यानंतर ते कधी झाले, 1892ला अलाहाबाद अधिवेशनाचे. नीट लक्षात ठेवा हा पॉईंट, पण 8वं अधिवेशन होतं ते. नंतर 1893चं लाहोर अधिवेशन, दादाभाई नौरोजी. एक 2 मिनिट फक्त. 1893चं दादाभाई नौरोजी. नंतर 1894चं मद्रासचं आल्फ्रेड वेब अध्यक्ष होते. 1895 पुण्याचं सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नीट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. 1896 कलकत्त्याला रहमतुल्ला सयानी. पहिल्यांदाच वंदे मातरम गीत गाण्यात आलं, रवींद्रनाथ टागोरांनी गायले. व्हेरी व्हेरी IMP. ठीक आहे, कोणतं अधिवेशन, 12वं अधिवेशन 1896 कलकत्त्याला झालेलं, रहमतुल्ला सयानी अध्यक्ष. पहिल्यांदाच वंदे मातरम गीत गाण्यात आले, रवींद्रनाथ टागोर यांनी गायले. 1897 अमरावती, सी शंकरन नायर. टिळकांवर देशद्रोहाच्या आरोपाची टीका व टिळकांना पाठिंबा दिला. टिळकांवर देशद्रोहाच्या आरोपांवर टीका व टिळकांना पाठिंबा दिला. नंतर 1900चं लाहोर अधिवेशन, NG चंदावरकर पहिले मराठी अध्यक्ष. त्यानंतर 1904चं बॉम्बे, सर हेनरी कॉटन अध्यक्ष होते. त्यानंतर 1905चं बनारस अधिवेशन, गोपाळकृष्ण गोखले, सरलादेवी चौधरींनी वंदे मातरम गायले. बंगालच्या फाळणीविरुद्ध ठराव, सरलादेवी चौधरींनी वंदे मातरम गायले, बंगालच्या फाळणीविरुद्ध ठराव. नंतर 1906चं कलकत्ता अधिवेशन, दादाभाई नौरोजी, स्वराज्य शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख. 1907 आणि 1916 सोबत लक्षात ठेवा. 1907 सुरतचं अधिवेशन, 1916चं लखनौचं. ठीक आहे, 1907चे अध्यक्ष होते रास बिहारी घोष, 16चे होते अंबिका चरण मुजुमदार. 1907च्या अधिवेशनात मवाळ व जहाल गटात फूट पडली आणि 1916च्या याच्यात काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये लखनौ करार आणि जहाल व मवाळ पण एकत्र आले. 1911चं कलकत्ताचं बिशन नारायण दत्त. पहिल्यांदाच जनगणमन गीत गाण्यात आले, सरलादेवी चौधरींनी विद्यार्थ्यांसोबत गायले. आता हे वंदे मातरम नंतर जनगणमन हे जे पॉईंट जिथे जिथे आले ना त्याला मी स्टार करते. आधी आपण बघितलं 1896चं कलकत्ता येथलं रहमतुल्ला सयानी, पहिल्यांदाच वंदे मातरम गीत गाण्यात आलं, रवींद्रनाथ टागोरांनी गायलं. नंतर 1905ला बनारस अधिवेशनात सरलादेवी चौधरींनी वंदे मातरम गायलं, बंगालच्या फाळणीविरुद्ध ठराव. आणि 1911ला पहिल्यांदाच जनगणमन गीत गाण्यात आलं, सरलादेवी चौधरींनी विद्यार्थ्यांसोबत गायलं. ठीक आहे, पुढे बघा 1917 कलकत्ता, ॲनी बेझंट पहिल्यांदाच महिला अध्यक्षा
हे पण आपलं आधीच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. 1919 अमृतसर, मोतीलाल नेहरू जालियनवाला बाग हत्याकांडावर तीव्र टीका करणारा ठरवला. नंतर 1920चं जे विशेष अधिवेशन होतं, 1920ला 2 अधिवेशनं झाले ना, त्याच्यातलं जे विशेष अधिवेशन होतं जे कलकत्त्याला झालं, त्याचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. गांधीजींनी मांडलेल्या असहकार ठरावास विरोध. ठीक आहे, लाला लजपतराय गांधीजींनी मांडलेल्या असहकार ठरावास विरोध. त्याच्यानंतर 35वा 1920ला 2 झाले ना, त्याच्यातलं पहिलं कलकत्त्याला, मग दुसरं नागपूरला. त्याचे अध्यक्ष होते सी विजय राघवाचारी. हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे. 1920चं आधी कलकत्त्याला, मग नागपूरला, त्याच्यानंतर पहिल्याचे लाला लजपतराय आणि नंतर श्री विजय राघवाचारी. आणि 1920च्या नागपूर अधिवेशनात काय झालं? असहकार चळवळीचा ठराव स्वीकृत, काँग्रेसच्या घटनेत बदल. 1922चं गया इथलं अधिवेशन, चित्तरंजन दास अध्यक्ष, स्वराज्य पार्टीची स्थापना. ठीक आहे. 1930 काकीनाडा, मौलाना मुहम्मद अली अध्यक्ष, अखिल भारतीय खादी बोर्डाची स्थापना. मुहम्मद अलींनी केलेली घोषणा, आपले स्वराज्य हे सर्व राज असावे. पुढे बघा. एकोणचाळीसावं 1924चं बेळगावचं, महात्मा गांधी अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक वेळेस महात्मा गांधी अध्यक्ष बनले. नंतर 40व 1925चं कानपूरचं, सरोजिनी नायडू पहिली भारतीय महिला काँग्रेसची अध्यक्ष. ठीक आहे. 41व 1926चं गुवाहाटी नॉर्थ ईस्टमध्ये झालेलं, एन श्रीनिवास अय्यंगार काँग्रेसच्या सदस्यांना खादीचे वस्त्र वापरण्यावर बंदी. नंतर 42व 1927चं मद्रासमध्ये झालेलं M.A. अन्सारी सायमन कमिशनवर बहिष्काराचा ठराव. नंतर 43व 1928 कलकत्त्याला झालेलं मोतीलाल नेहरू अध्यक्ष. आता आपण मोतीलाल नेहरू बघा, इथे बघितले 1928ला आणि 1919ला मोतीलाल नेहरू असे 2 वेळा अध्यक्ष होते. इथे 1928ला आणि यापूर्वी पाहिलं 1919ला. हे नीट लक्षात ठेवा. अखिल भारतीय युवा काँग्रेसची स्थापना, नेहरू अहवाला मान्यता. नंतर 1929चं IMP आहे, लाहोर अधिवेशन, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष, पूर्ण स्वराज्याची मागणीचा ठराव पारित. नंतर 45व 1931चं कराचीला झालेलं, वल्लभभाई पटेल, हे पण महत्त्वाचं आहे, मूलभूत हक्कांचा ठराव पारित. राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम मांडण्यात आला, तसेच गांधी आयर्विन कराराला मान्यता देण्यात आली. ठीक आहे. गांधी आयर्विन कराराला कुठे मान्यता, म्हणजे कोणत्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली? तर कराची अधिवेशन, वल्लभभाई पटेल अध्यक्ष असताना. 1932चं दिल्लीला झालं, रणछोडदास अमृतलाल काँग्रेसला बेकायदेशीर ठरवण्यात आले. अध्यक्ष पंडित मालवीय होते, पण त्यांना अटक झाल्यामुळे, बघा अध्यक्ष कोण होते? पंडित मालवीय होते, पण त्यांना अटक झाल्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून रणछोडदास यांना बनवण्यात आले. व्हेरी IMP. 1933चं कलकत्ता, नलिनी सेनगुप्ता अध्यक्ष, काँग्रेसला बेकायदेशीर ठरवण्यात आले. अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय यांना अटक केल्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून सेनगुप्ता यांना पद दिले. 1934 बॉम्बेला झालेलं, राजेंद्र प्रसाद अध्यक्ष, काँग्रेस सुवर्ण महोत्सवी वर्ष, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना, अखिल भारतीय ग्रामोद्योग असोसिएशनची स्थापना. 1936चं लखनौ अधिवेशन, जवाहरलाल नेहरू, प्रथमच समाजवादाचा उल्लेख करण्यात आला. 1936चं फैजपूर अधिवेशन, जवाहरलाल नेहरूच अध्यक्ष. 36चे बघा 2, एक लखनौ, एक फैजपूर. नंतर जवाहरलाल नेहरू अध्यक्ष, खेड्यात प्रथम अधिवेशन. हे अधिवेशन 1937चे होते, पण ते 1936च्या डिसेंबर महिन्यात घेण्यात आले. हे नीट लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 1938, हे दोन्ही लक्षात ठेवा, 38 आणि 39 सोबत लक्षात ठेवा. 51 आणि 52 सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते. 38-39 आधी हरिपुरा, नंतर त्रिपुरा. आता सोप्याने लक्षात ठेवा, त्रिपुरी हा. सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते. आणि 53व 1940ला झालं, रामगढ, अब्दुल कलाम आझाद वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव पारित. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने काय आपलं हा एक चॅप्टर आज कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद.